धारवाड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर आपसुकच उभं राहतं ते वसतिगृह आणि वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी माता रमाईंनी आपल्या गळ्यातील चेन आणि हातातून काढून दिलेल्या बांगड्या। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम मराठी में ये ट्रस्टी होने के लिए मैं बहुत में खुश हूँ। क्यों बोलिए तो ये जो संस्था है ये बाबा साहेब अम्बेडकर और रमाताई जो ये संस्था प्रारंभ की है, इसीलिए मैं तो इसका ये संस्था वो चालू जो किया है ना उसके बाद का मैं भी एक पुण्य आदमी हूँ। क्यों बोले तो इसको भी नहीं मिलता है ये पुण्य भूमि में काम करने के लिए, जो ये करने के लिए शब्द नहीं बोलने के लिए। क्यों बोले तो बाबा साहेब बोलने के लिए मैं एक छोटा सा लड़का हूँ, बच्चा हूँ, उनके बारे में बोलने के लिए मेरा पास उतना नहीं, मैं उनके संस्थे में काम कर रहा है, इसी वही खुशी बात मेरे को, यही खुशी है मेरे ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇದು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನೆಲ। ಇದು ವರಾಳೆ ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ವರಾಳೆ ಅಂತ ಇರ್ತಾರೆ। ಸೊ ಆ ಡಾಕ್ಟರ್ ವರಾಳೆಯವರ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ। ಸೊ ಡಾಕ್ಟರ್ वराळेवरನ್ನ रमाताईवರಿಗೆ परिचय 2 एकड़ बाबा साहेब ने परचेज किया था। बाबा साहेब ने विश्वविज्ञानी भारत रत्न संविधान शिल्पी डॉक्टर बाबा साहेब ने अम्बेडकर 1929 में ये बनाया। हाँ यही जगह है ना? हाँ यही जगह है मैडम, यही जगह है। ಸಂವಿಧಾನ ಪೀಠಿಕೆ ಭಾರತದ ಪ್ರಜೆಗಳಾದ ನಾವು ಭಾರತವನ್ನು। जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई। रमाई कन्या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत आहे। तर बाबासाहेबांनी आपल्याला एक मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला हे देखील सांगितलं होतं की आपला इतिहास विसरता कामा नये, कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही। तर अशाच एका इतिहासाची पाने उलगडण्यासाठी आपण कर्नाटक राज्यातील धारवाड या ठिकाणी आलो आहोत। ज्या धारवाडला कर्नाटक राज्याची विद्येचं माहेरघर अशी ख्याती प्राप्त झाली आहे। तर धारवाड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर आपसुकच उभं राहतं ते वसतिगृह आणि वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी माता रमाईंनी आपल्या गळ्यातील चेन आणि हातातून काढून दिलेल्या बांगड्या। परंतु भीमा कोरेगावची लढाई आणि धारवाडचा इतिहास या दोघांचा परस्परांशी संबंध आहे हे ऐकल्यानंतर आपल्या सर्वांनाच आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही। तर चला जाणून घेऊया काय आहे हा धारवाड आणि भीमा कोरेगावचा इतिहास। तर खऱ्या अर्थानं या इतिहासाची सुरुवात झाली 1815 साली। अगदी बरोबर ऐकलत, 1815। 1815 ला बॉम्बे एज्युकेशन सोसायटी हे इंग्रजांनी एक शैक्षणिक संस्था स्थापन केली। परंतु जातीवादामुळे त्या संस्थेमध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता। तर तो प्रवेश न दिल्याचं कारण जेव्हा इंग्रजांनी विचारलं त्यावेळेस त्यांना असं समजलं की जर ह्या शाळेमध्ये एखाद्या अस्पृश्य विद्यार्थ्याला जर आपण प्रवेश दिला तर इतर सवर्णांची मुलं शाळेत येणार नाहीत। तेव्हा इंग्रजांनी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले। कालांतराने पुढे जाऊन 1818चा इतिहास आपणा सर्वांनाच ज्ञात आहे, तो म्हणजे भीमा कोरेगावची लढाई। तर त्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 500 महारांनी सहभाग घेतला होता आणि त्यातीलच 21 महार शहीद झाले होते, तर 479 महारांचे इंग्रजांनी पुनर्वसन केलं होतं। तर कालांतराने त्यातीलच एका सैनिकाच्या नातवाच्या शालेय प्रवेशाचा प्रश्न उभा राहिला होता आणि त्याला तो प्रवेश मिळत नव्हता। परंतु अथक प्रयत्नानंतर, अतिशय संघर्षानंतर त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यावेळी इंग्रजांनी जात आणि वंशाच्या आधारे जर कोणत्याही अस्पृश्याचा किंवा कोणत्याही मुलाचा जर वर्गातील प्रवेश नाकारला तर त्या संपूर्ण शाळांचं अनुदान गोठवण्यात येईल असा इंग्रजांनी आदेश काढला होता। आणि कालांतराने ही गोष्ट बाबासाहेबांच्या वाचनात आली। जेव्हा हा इतिहास बाबासाहेबांच्या वाचनात आला तेव्हा बाबासाहेब 1927 साली धारवाड या ठिकाणी त्या सैनिकाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले। परंतु दुर्दैवानं
त्या कुटुंबाची बाबासाहेबांची भेट झाली नाही. परंतु बाबासाहेबांच्या लक्षात त्यावेळी ही एक गोष्ट आली की तेव्हा सुद्धा त्या धारवाडमध्ये शिक्षणाचा अभाव बाबासाहेबांना दिसून आला आणि लागलीच बाबासाहेबांनी कलेक्टरला एक लेटर लिहून त्यांनी रीतसर परवानगी घेऊन वसतिगृह उभं करण्याची इच्छा दर्शवली आणि तेव्हा त्यांनी 1929ला बाबासाहेबांनी वसतिगृहाची स्थापना केली. त्यावेळी त्या वसतिगृहामध्ये फक्त 12 विद्यार्थी होते. तर कालांतराने बाबासाहेबांना इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी जायचं होतं. त्यावेळी वसतिगृहामध्ये फक्त 12 विद्यार्थी होते. त्यावेळी बाबासाहेबांनी माता रमाईंना डॉक्टर वराळेंच्या सोबत धारवाड या ठिकाणी पाठवले. डॉक्टर वराळे म्हणजे बाबासाहेबांचे विश्वासू स्नेही. ते अगोदरपासूनच तिथे धारवाडच्या वसतिगृहाचे कामकाज पाहत होते. तर हा झाला धारवाड आणि भीमा कोरेगावचा इतिहास. त्या पुढचा इतिहास प्रत्यक्ष कर्नाटकच्या धारवाड येथील वसतिगृहातच जाऊन आपण पाहूया. धारवाड म्हणजे उत्तर कर्नाटकमधील एक जिल्हा ज्याला कर्नाटक राज्यातील विद्येचं माहेरघर अशी ख्याती प्राप्त झाली आहे. तर महाराष्ट्रातून धारवाडला जायचं असल्यास बस किंवा रेल्वे हे 2 पर्याय निवडता येतात. आम्ही 4 बहिणींनी मात्र रेल्वेचा प्रवास निवडला. दिल्ली ते म्हैसूर धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसमधून पुणे रेल्वे स्थानकातून आमचा प्रवास सुरू झाला. तर सकाळी 6:40 महाराष्ट्रातील विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून कर्नाटक राज्याच्या विद्येचं माहेरघर असलेल्या धारवाडला जाण्यास आमची रेल्वे रवाना झाली. त्या रमाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धारवाड भूमीला आम्ही भेट द्यायला चाललोय या गोष्टीची वर्दी जणू काही आधीपासूनच या गाडीला दिली गेली होती. अगदी अशाच आनंदाने हवेसोबत गाणी गात वाऱ्याच्या वेगाने आनंदात ही गाडी धावत होती. आम्ही ही बहिणी या आनंदात सहभागी होऊन भीमगीते, बुद्धगीते, रमाई गीते गात तसेच सोबत आणलेल्या शिदोरीवर ताव मारत धारवाडचा आमचा प्रवास सुरू ठेवला. तसेच खिडकीतून बाहेर पाहिले असता निसर्गरूपी विधात्याने हिरवीगार झाडे, संत वाहणाऱ्या नद्या, सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांचे जणू काही चित्रच रेखाटून ठेवलं आहे असा भास होत होता. त्यातच महाराष्ट्र भूमीच्या कुशीतून अलगद सीमेचा उंबारटा ओलांडून कर्नाटकच्या लाल माती लाभलेल्या भूमीत आमचा प्रवेश कधी झाला हे कळलेच नाही. कर्नाटकातील उंच उंच झाडे, लाल लाल माती जणू काही आमचं स्वागत करत आहेत असं वाटत होतं. असं रमाईंचा स्पर्श झालेल्या मातीत कधी एकदा आम्ही पोचू याची आतुरता वाढत चालली होती. आणि त्यातच पुणे ते धारवाड हे 550 किलोमीटरचे अंतर कापून आमची रेल्वे कधी धारवाड स्थानकात येऊन पोचली हे कळलेच नाही. धारवाड स्थानकात उतरून 10 मिनिटातच रिक्षाने आम्ही बाबासाहेबांनी स्वतः स्थापन केलेल्या तसेच माता रमाईंचा सहवास लाभलेल्या ऐतिहासिक वास्तूत म्हणजेच वसतिगृहात येऊन पोचलो. तर हेच ते धारवाडचे वसतिगृह जिथं माता रमाईंनी वसतिगृहातील उपाशी मुलांच्या राशन पाण्यासाठी बांगड्या आणि गळ्यातील चेन काढून दिली. याच वसतिगृहासमोरच नवीन वसतिगृहाचे संकुल तयार करण्यात आले आहे. ते भव्य आणि प्रशस्त आहे ज्याचे रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंद आहे. तर या ऐतिहासिक मूळ वसतिगृहात जिथे माता रमाई राहिल्या होत्या त्याची माहिती व आतील भाग आपण काही क्षणातच बघणार आहोत. परंतु त्याआधी प्रशस्त अशा नवीन इमारतीची व बुद्ध विहाराची माहिती येथील ट्रस्टी साहेब आणि या विद्यालयाचे आदरणीय प्रिन्सिपल यांच्याकडून आपण जाणून घेऊया. या वसतिगृहाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे माता रमाईंनी येथील विद्यार्थ्यांना जे नियम आणि दिनक्रम आखून दिले होते ते आजही येथे जसेच्या तसे राबवण्यात येत आहे. म्हणजेच येथील विद्यार्थ्यांची दिनचर्या पहाटे 4 वाजता सुरू होते. वसतिगृहाच्या तळमजल्यावर स्थित असलेल्या बुद्ध विहारात त्रिसरण पंचशील ग्रहण केले जाते. ये बसवलिंगप्पा है, बी बसवलिंगप्पा हमारे कर्नाटक स्टेट में एक्स मिनिस्टर था, कोऑपरेटिव मिनिस्टर था, वेलफेयर मिनिस्टर था और फॉरेस्ट मिनिस्टर भी रहा था. ये बहुत बड़ा हिस्ट्री है, बहुत बड़ा हिस्ट्री है, क्रांतिकारी है. मेमबत्ती जलाए. आइए मैडम, आइए. आइए. आप लीजिए, आप चलिए.
ಏ ಫೋಟೋ ತೆಗಿ ಅಂತ ಹೇಳೋ ಒಬ್ರು ಹುಡುಗರು ಯಾರು ಕರಿ चप्पल लेके आओ चप्पल पहन के आओ वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरती प्रशस्त असं ध्यान कक्ष बनवला आहे. त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर इथे येऊन मुले 1 तास ध्यान साधना करतात. ये ध्यान मंदिर है ये ध्यान मंदिर है हर दिन हर दिन संडे को हाँ हाँ हर दिन सुबह 6:30 6:30 कितने टाइम एक घंटा 7 फुट के हाँ 7 फुट के ये मूर्ति नागपुर से लेके आए वीडियो मैं भी गया तो वो लेने के लिए हैं? हाँ मेरे साथ और 3 आदमी थे 4 आदमी मिलके इसको लेके आए हाँ, ये डोनेटेड है अच्छा हाँ डोनेटेड है अच्छा ये सब हमने दी टैक्स और ट्रांसपोर्टेशन हमने दिया ये इट इज डोनेटेड मूर्ति है कौन होता है सब मिला दे एकच प्रार्थना करता है सब प्रेयर करता है फिर डांस मेडिटेशन करता है ये मेडिटेशन हॉल है बुद्ध विहार और किधर भी नहीं जय भीम ऐसा बुद्ध तसेच वर्ग भरण्या अगोदर येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले जाते. ಸಾರ್ವಭೌಮ ಸಮಾಜವಾದಿ ಜಾತ್ಯತೀತ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಗಣರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ರೂಪಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ನ್ಯಾಯವನ್ನು ವಿಚಾರ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ನಂಬಿಕೆ धर्म ಮತ್ತು तसेच जेवणामध्ये इथे मुलांना पौष्टिक आणि सकस आहार दिला जातो. लोकांना अजिबात काहीच माहित नाही. है सब है तीन पार्ट है बड़ा वाला खरीद है आहे का हाँ ये बना रहा है हाय हाय त्याच्यात असेल 6 स्टोन इधर रख सकते हैं अटैच बाथरूम है और राइटिंग टेबल है सबके लिए हम तक्के और सब कुछ हमने दिया कुछ नहीं था रोज लड़ाई करके खाना खाते थे मोबाईल सामने हमारे इधर है क्या है 5 तरगति से 10 तक हमारा लड़कों से वो पढ़ रहे एक क्लास में 40 लड़के 2240 स्टूडेंट्स आर इधर स्टडी कर रहे हैं स्टडी कर रहे हैं विदाउट चार्जेस नो चार्जेस एक रूम में 6 स्टूडेंट्स रहते हैं जय भीम हाँ बंती जी चला और बंती जी का रूम भी बनाया हम लोग आप आइए स्पेशल रूम है डाइनिंग है सब कुछ बनाया और इधर ऑफिस बनाया है हमारा भी ऑफिस है ये भी मैडम जय भीम जय भीम जय भीम 6 बेड दिया और चादर भी दिया बेडशीट दिया सब वो राइटिंग टेबल बैठ है जय भीम तसेच या वसतिगृहामध्ये बुद्ध विहाराबरोबरच बौद्ध भंतेजींच्यासाठी सुव्यवस्थित असं निवासस्थान देखील बनवण्यात आलं आहे.
तिथे रोज मुलांना धम्मप्रवचन दिलं जातं. हा ये बेंगलोर के एक पंथी से आता है, इधर रहने के लिए हम लेते थे. आइए ना मैडम, आइए. बंती जी के लिए बनाया. ये बनती जिंकली. आइए. मतलब श्रावण शिविर भी होता होगा यहाँ पर, है ना? बाम्बू का ऐसा बाम्बू होता है, उनसे बना. ये बाम्बू का शाला कॉलेज होकर भी स्कूल में तो नहीं देखा ये सब. स्कूल में तो नहीं, घर घर में तो रहते भी किसी चीज की कमी नहीं लग रही. हाँ, बहुत कुछ अच्छी भी से कमी नहीं. अच्छा सा मैनेजमेंट है यहाँ की. हर एक रूम में फैन है, फैन बेड सब कुछ. हाय बच्चे. हाय अंकल, जय भीम बोलो. जय भीम बोलो. जय भीम जय भीम. जय भीम. वाह वाह, वेरी गुड. उधर वही जगह, हाँ वही है, वही है. मतलब यहाँ से भी रास्ता है, वहाँ से भी रास्ता है. हाँ. ओहो, चारों तरफ रास्ता है. चारों तरफ सीढ़ियाँ ही सीढ़ियाँ है. ये ऑफिस रूम है मैडम. ये ऑफिस है. आइए ना बैठिए. हाँ हाँ. क्या ऑफिस? सेक्रेटरी मतलब अभी संस्था का सेक्रेटरी. सेक्रेटरी. साहब असतात ना. हाँ. आइए बैठिए. अरे वाह 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 वाह. आंबेडकर बुक्स सब अम्बेडकर का book. उसका राइटिंग एंड स्पीचेस, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राइटिंग एंड स्पीचेस. इंग्लिश है ना पूरा? इंग्लिश पूरा इंग्लिश, मराठी नहीं, सब इंग्लिश में. बाबा साहेब का ट्रस्ट है. अल्ले रूम होगा ना ऑफिस रूम के. अल्ले मजी इजी अल्ले दर्शन ना. ये गार्डनिंग वगैरह करने का है. हाँ. सब गार्डनिंग करेंगे यहाँ पे. हाँ हाँ. गार्डनिंग करेंगे तो कितना अच्छा लगेगा. लगा के फूलों का झाड़ और सब लाना रहेगा. टीम लेके आए. हाँ. और इधर एक बाबा साहब का, इधर इन्नोपर यार एक का, रामाबाई का और बुद्ध का ये का. अच्छा इधर. हाँ, करने के लिए छोड़ा है पूरा. ये पूरा का बहुत बड़ा करने का. अच्छा ये हाँ, उनका पेंटिंग शादी हम अलाउ करते हैं. धम्म के प्रति बहुत आदर रिस्पेक्ट करते हैं यहाँ के लोग. बोलो. एक ही पत्थर. ये स्तंभ. हाँ, एक ही पत्थर में सिंगल स्टोन. हाँ, इसमें जोड़ना नहीं, एक ही सिंगल स्टोन है वो. हाँ एक ही. हाँ इतना लंबा एक ही है. हा जो अशोक स्तंभ दिसतोय ती फक्त एका दगडामध्ये, ह्या दगडाला फोडला नाही, तोडला नाही, डायरेक्ट एक ही स्टोन में. हाँ हाँ हाँ. एक ही स्टोन में. आकार दिया है डायरेक्टली. आकार दिया है. एक ही स्टोन. हे घर जसं आहे तसंच आहे ना. पहिले कसं करा तसंच आहे. काय पण चेंज करून घेतलेलं नाही. काय पण चेंज केलेलं नाही. आणि काय पण चेंज केलं नाही. कसं ठेवणार आहे ते. हॉस्टल बनाया बाबा साहब ने. इधर आइए. मतलब यही हाँ यही ये जगह है ना. हाँ यही जगह है मैडम. यही जगह है. डॉक्टर इधर वो देखते ना मैडम. ये हॉस्टल बनाया बाबा साहेब ने. विश्वविज्ञानी भारत रत्न संविधान शिल्पी डॉक्टर बाबा साहेब ने अम्बेडकर 1929 में ये बनाया. वो नाम था डिप्रेस क्लास हॉस्टल. अम्बेडकर हॉस्टल नहीं था उस टाइम, डिप्रेस क्लास हॉस्टल था. वो कट्टर, यही कट्टर में वो ओपनिंग किया था.
बाद में बी आर अम्बेडकर एजुकेशन चैरिटेबल ट्रस्ट पुनर्नाम किया। हम लोग ये पुनर्नाम किया, बाबा साहेब अम्बेडकर एजुकेशन एंड चैरिटेबल ट्रस्ट लेकर के इसको रजिस्टर किया। बाद में पहले नाम था वो डिप्रेस क्लास हॉस्टल। और ये दुंड विजन परिषद आपको मालूम है, आपको राउंड टेबल कॉन्फ्रेंस उस टाइम में बाबा साहेब ने रमाबाई को इधर छोड़ के लंदन गया। उसका टाइम वो बच्चों का ये कुछ भी नहीं था, बच्चों का कुछ भी नहीं था। 1930 में ये छोड़ के लंदन राउंड टेबल कॉन्फ्रेंस पे पार्टिसिपेट करने के लिए चले गए। उस टाइम रमाबाई को इधर लाके छोड़ दिया। रमाबाई तो उस टाइम तो 12 स्टोन्स था, उस टाइम 12 स्टोन्स था। उसको फीड करने के लिए, वो खाने के देने के लिए कुछ भी नहीं था। उस टाइम रमाताई ने क्या किया, उनका आभरण, समझते हैं ना आभरण, हाँ आभरण बेच के सब स्टोन्स को ये खाना खिलाया। और रमाताई ने 1935 में एक्सपायर हो गया, 7 फरवरी 1935 में। यही जगह है धावड़ में, बस पहले विजिट किया था धावड़ में। ये हॉस्टल उस टाइम से चल रहे हैं, अभी कभी भी रुका नहीं। पहले बाबा साहब ने 2 एकड़ खरीद किया था ये लैंड। एक कंतारेड्डी मुद्रेड्डी उनका फ्रेंड था, उनसे 4000 लोन लेके ये जगह 2 एकड़ खरीद लिया था। उसने हॉस्टल बनाया, वही वाला है, कोई चेंज नहीं किया, ये ओरिजिनल है। हाँ खिलाया सबको, स्टोन्स पे खिलाया। यहाँ का अंदर देख सकते हैं। हाँ रोज चलिए कोई बात नहीं। तर हेच ते वसतिगृह आहे जे बाबासाहेबांनी 1929 ला बांधले आहे। या वसतिगृहात तेव्हाच्या 8 खोल्या होत्या आणि त्यातीलच एका खोलीत माता रमाई वास्तव्याला होत्या। तर हीच ती खोली जिथे रमाई वास्तव्याला होत्या। याच इथे रमाईने वसतिगृहातील उपाशी मुलांना पाहून हातातील बांगड्या आणि गळ्यातील चेन काढून दिली होती आणि मुलांच्यासाठी राशन भरले होते। एवढेच नाही तर माता रमाईने आपल्या स्वतःच्या हाताने जेवण बनवून सर्व मुलांना जेवू घातले होते। या वसतिगृहात माता रमाई असताना जो नीटनेटकेपणा होता तो आता सुद्धा जसाच्या तसाच आहे। जसे खाण्यापिण्याचे, अभ्यासाचे, झोपण्याचे, व्यवस्थितपणाचे जे वळण रमाईने लावले होते, अगदी आता देखील तेच वळण आपल्याला इथं पाहायला मिळतं। रमाईंना नेहमी स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा आवडत असे, तसं रमाईंचा प्रत्येक संस्कार इथं जपला जातो। थोडक्यात माता रमाईंच्या आणि बाबासाहेबांनी केलेल्या कार्यात इथली व्यवस्था अजिबात खंड पडू देत नाही। उलट दिवसेंदिवस या वसतिगृहाचा विकासच होताना दिसत आहे। येथील व्यवस्थेने खूप मोठ्या प्रशस्त जागेमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचे वसतिगृह, शाळा, कॉलेज, बुद्धविहार, ध्यान कक्ष यांची अगदी नीटनेटकेपणाने विस्तृत अशी बांधणी केली आहे। त्याचबरोबर ग्रंथालयाचे काम सुद्धा चालू आहे आणि एकूणच सर्व पाहत असताना साहजिकच माता रमाईंच्या अस्तित्वाची जाणीव मात्र प्रकर्षाने होते। भीम गली, जय भीम गली है। जय भीम गली जाके सबको मिलके वो तो कोशिश किया, सबको ये जानने के लिए कोशिश किया। हाँ फिर वो लोग मानते नहीं था, उस टाइम मानता नहीं था। फिर एक आदमी मिलिट्री में था, उनका पोता को ये ब्रिटिश गवर्नमेंट ने एडमिशन नहीं मिला था, नहीं दिया था। फिर उन्हें विक्टोरिया रानी को ब्रिटिश गवर्नमेंट को कंप्लेंट किया था। ब्रिटिश गवर्नमेंट ने ऑर्डर किया उनको, वो पोता को ये देने का, एडमिशन देने का। उस टाइम बाबा साहेब को पता चल गया दावड़ में कुछ है बोलते,
फिर उन्हें इधर आया 2025 से 29 तक इधर आया हो। 2 बार 3 बार आया इधर, स्पीच किया, सबको ये समझने के लिए कोशिश किया, लोग समझते नहीं होता, फिर वो डर के भाग रहे थे उस टाइम। हाँ दे देंगे, मैं उसका ट्रांसलेट करके हाँ सभी को बता दूँ। आप मराठी में ट्रांसलेट कर दीजिए उनका। हॉस्टल है, 40 रूम्स का हॉस्टल है, 40 रूम का हॉस्टल है में, आप देख लीजिए ऐसा है। ये रिकॉर्ड हो गया इंडिया वर्ल्ड बुक में। हाँ रिकॉर्ड बुक ऑफ इंडिया में रिकॉर्ड हो गया। हमारा एक प्रोग्राम और 26 का प्रोग्राम रिकॉर्ड हो गया। एक ही टाइम में 10,000 स्टूडेंट्स को हम संविधान का ये पढ़ाया, प्रमाण वचन स्वीकार किया। हाँ 10,000 स्टूडेंट्स। भीमा कोरेगांव क्या है, उधर से मट्टी लेके आके वो भीमा कोरेगांव स्तंभ बना। इधर है अशोक चक्र है, अशोक स्तंभ है। या वसतिगृहाच्या माथ्यावरती असे हे 4 स्तूप बांधले गेले आहेत। एकंदरीतच हे वसतिगृह म्हणजे बुद्धकालीन विद्यापीठच आहे। जय भीम सर। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। रमाई कन्या यूट्यूब चॅनल में आपका सहर्ष स्वागत है। धन्यवाद, थँक्यू। तर या शाळेतले प्रिन्सिपल्स बसवराज हलगे या सरांशी आपण इथल्या या हे जे धारवाडचं महत्व आहे किंवा माता रमाईंचं कार्यभूमी आहे, कर्मभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तर त्यांच्या बाबतीत हे थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत। ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಮತ್ತು ರಮಾತಾಯಿ ಅವರು 1929 ಧಾರವಾಡದ ಈ ಭೂಮಿಗೆ ಬಂದು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದರು। ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರಣ ಏನಂತಂದರೆ, ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಮಗನಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಒಂದು ಶಾಲೆಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಅನ್ನು ಕೇಳುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮಗನಿಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮಗನಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಸಿಗೋದಿಲ್ಲ। ಅಡ್ಮಿಷನ್ ಸಿಗದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರದ ಮೊರೆ ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಸೊ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಹುಡುಕೊಂಡು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ತಲಾಶ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ। ಸೊ ಯಾರು ಆ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ, ಯಾರು ಅಂತ ಒಬ್ಬ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಮಗನಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ತಗೊಳ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು ಅಂತ ಹುಡುಕೊಂಡು ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಪರಿಚಯವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಯಭೀಮ್ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸೊ ಅಲ್ಲಿಂದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಧಾರವಾಡದ ಒಂದು ಸಂಪರ್ಕ ಬರುತ್ತೆ। ಸೊ ಅವಾಗ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಶಿಕ್ಷಣ ವಂಚಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಬೇಕು, ಶಿಕ್ಷಣದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಇಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾರೆ। ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರದ ಆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ 1929 ಡಿಪ್ರೆಸ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ಡಿಪ್ರೆಸ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಇವತ್ತು ಕೂಡ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಡ ನಮ್ಮ ಈ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ। ಇದು ಒಂದು ಆ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇದು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನೆಲ ಇದು। ಕಾರಣ ಅಂತಂದರೆ
ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು 1929ರಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಡಿಪ್ರೆಸ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಸ್ಟೆಲ್ನ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರದ ಅನುಮತಿಯೊಂದಿಗೆ ಅದರ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಡು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅವಾಗ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಈ ರೌಂಡ್ ಟೇಬಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅನಿವಾರ್ಯತೆ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಸೆಕೆಂಡ್ ರೌಂಡ್ ಟೇಬಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್. ಸೊ ಅವಾಗ ಈ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 12 ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಕೇರ್ ಮಾಡೋದು ಹೇಗೆ, ಅವರನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಹೇಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ವರಾಳೆ ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ವರಾಳೆ ಅಂತ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಆ ಡಾಕ್ಟರ್ ವರಾಳೆಯವರ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಸೊ ಡಾಕ್ಟರ್ ವರಾಳೆಯವರನ್ನ ರಮಾತಾಯಿಯವರಿಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ರೌಂಡ್ ಟೇಬಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಟೆಂಡ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಆ ಮಕ್ಕಳ 12-13 ಮಕ್ಕಳ ಆ ಒಂದು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ರಮಾತಾಯಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಉಳ್ಕೋತಾರೆ. ಸೊ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ಗೆ ಆ ರೌಂಡ್ ಟೇಬಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ರೇಷನ್ಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಊಟ ಮಾಡಿ ಹಾಕೋದು ಕೂಡ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಹಣಕಾಸಿನ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಮಾತಾಯಿ ಅವ್ರ ಜೀವ ತಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಅವರು ಯಾಕಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಹಾರ ಇಲ್ಲದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರಿಗೆ ದಾರಿ ತೋಚದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಮಾತಾಯಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಕೊಳಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಭರಣವನ್ನೇ ಅವರು ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಹೋಗಿ ಅದನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ದುಡ್ಡಿನಲ್ಲಿ ರೇಷನ್ ತಗೊಂಡ್ಬಂದು ಆ ರೇಷನ್ನಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ತಾವೇ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ತಾವೇ ಊಟ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಳಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಾರಿತ್ರಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಘಟನೆ ಇದು. ಸೊ ಹೀಗೆ ರಮಾತಾಯಿಯವರು ಸ್ವತಃ ತಾವೇ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊಟ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಈ ಒಂದು ನೆಲಕ್ಕೆ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಘಟನೆ. ಸೊ ಅಂದಿನಿಂದ ಅವಾಗ ರಮಾತಾಯಿಯವರು ಆರಂಭಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ದಾಸೋಹ, ಅನ್ನ ದಾಸೋಹ, ಇಲ್ಲಿ ಎರಡು ದಾಸೋಹಗಳನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ. ಒಂದು ರಮಾತಾಯಿಯವರು ಆರಂಭಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಒಂದು ಅನ್ನ ದಾಸೋಹ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜ್ಞಾನ ದಾಸೋಹ, ಇವೆರಡೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೂಡ ಮುಂದುವರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ವಿಚಾರ. ಸೊ ಎಷ್ಟೇ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕೂಡ ಬಂದರೂ ಕೂಡ ಈ ಎರಡು ದಾಸೋಹಗಳು ಇವತ್ತುವರೆಗೂ ಇಲ್ಲೇ ನಿರಾತಂಕವಾಗಿ ಯಾವ ಅಡೆತಡೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಿಂತಿಲ್ಲ. ಸೊ ಇವಾಗ ಏನಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇವಾಗ ಬಾಳಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮೊಮ್ಮಗ ಪ್ರಕಾಶ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ನಾಯಕರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ FH ಜಕ್ಕಪ್ಪನವರು ಸಾಹೇಬರು ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಮೇಲೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತಷ್ಟು ಉತ್ತರೋತ್ತರವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂತ ಬಂದಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಅನುದಾನವನ್ನು ತಗೊಂಡು ಬಂದು ಬುದ್ಧ ವಿಹಾರವನ್ನ 5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಬುದ್ಧ ವಿಹಾರವನ್ನು ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸತ್ಯ. ಸೊ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ FH ಜಕ್ಕಪ್ಪನವ್ರ ಸಾಹೇಬರು ಎಷ್ಟೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ, ಎಷ್ಟೇ ಅಡೆತಡೆಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅವರು ಕಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕನಸನ್ನ ರಮಾತಾಯಿಯವರು ಏನು ಆ ಸಂಕಷ್ಟದ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ರಮಾತಾಯಿಯವರು ಏನು ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡ್ಬಂದ್ರು, ಅವರಿಗೆ ಊಟವನ್ನ ಬಡಿಸಿದ್ರು, ಅನ್ನವನ್ನ ಬಡಿಸಿದ್ರು, ಅದು ನಿರಂತರವಾಗಿ ಸಾಗಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಸನ್ಮಾನ್ಯ ಜಕ್ಕಪ್ಪನವ್ರ ಸಾಹೇಬ್ರದು, ಆಮೇಲೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಹೇಬ್ರದಾಗಿದೆ. ಸೊ ಇದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ, ಎಲ್ಲ ದಲಿತರು, ಎಲ್ಲ ವಂಚಿತ ಬಹುಜನರು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೇಡಮ್, थँक्यू. भीम नमो बुद्धाय, जय माता. आताच आपण ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय बसवराज के हलगी सर यांच्याशी आताच आपण बोललेलो आहोत. तर त्यांनी आपल्याला छान पद्धतीनं
कन्नडमध्ये त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला या धारवाडचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. प्रेसिडेंट प्रकाश साहेब आंबेडकर आहेत आणि संस्था का सेक्रेटरी संस्था का सेक्रेटरी एफ.एच. जेकब पुनवर हे आहेत. आणि या कॉलेजचं नाव डॉक्टर B.R. आंबेडकर एज्युकेशनल चॅरिटीज ट्रस्ट धारवाड. हे धारवाड एक कारखाना, आपण त्यांचा आभार मानू या ठिकाणी सगळेजण. ठीक है, ओके. जय भीम सर. जय भीम. रमाई कन्या यूट्यूब चैनल में आपका स्वागत है. थैंक यू, आपका स्वागत है हमारा संस्था कीजिए. थैंक यू सर. तो आप यहाँ के ट्रस्टी है, इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं, बोले थोड़ा सा 2 मिनट में हम. मैं ये ट्रस्टी होने के लिए मैं बहुत खुश हूँ. क्यों बोलिए तो ये जो संस्था है ये बाबा साहेब अम्बेडकर और रमाताई जो ये संस्था प्रारंभ की है, इसलिए मैं तो इसका ये संस्था वो चालू जो किया है ना, इसका भाग का मैं भी एक पुण्य आदमी हूँ. क्यों बोले तो इसका किसको भी नहीं मिलता है ये पुण्य भूमि में काम करने के लिए, जो ये करने के लिए. इसीलिए पहले मैं हमारा जो बाबा साहेब अम्बेडकर ये संस्था जो प्रारंभ किए है ना, ये संस्था प्रारंभ किए किस लिए किए बोले तो जो हमारा दलित विद्यार्थी लोग हैं ना, उनके अच्छा भविष्य के लिए और अच्छा उनका बड़ा ऊपर जाने के लिए जो चालू किए है. जो ये भूमि चालू करने से पहले छोटा सा एक रूम बना था पहले हमारे, ये उसके बाग में थे. और रूम चालू होने से पहले जो यहाँ पे बाबा साहेब ने अम्बेडकर जी यहाँ पे आके रुके और वो 4-3 लोग विद्यार्थी लोग थे, वो हमारा जो कर्नाटक का मूल से गदग, बीजापुर और महाराष्ट्र से जो लोग विद्यार्थी थे वो यहाँ पे आके उपस्थित थे. उनको विद्याभ्यास के लिए बहुत बाबा साहब ने उसका बहुत परिश्रम लिए. वो लेके जब बाबा साहब जो बैरिस्टर पढ़ने के लिए फिर लंदन जाते हैं, तब रमाताई ने यहाँ पे आके रुक के वो जो बच्चे के पढ़े लिखे के लिए व्यवस्था करने के लिए उनके पास पैसे नहीं थे. जो उनका गहने थे उसको जो यहाँ पे आता है हुबली धारवाड़ पे बीच में पहले जय भीम नगर थे, वो जय भीम नगर में वो जो ऑर्नामेंट्स रहते उसको बेच के जो बच्चे के लिए पढ़ाई के लिए बहुत उपलब्ध करने के लिए मैं उनको धन्यवाद कहता हूँ. वो इस संस्था अभी जो चालू किया है ना, अभी वो उसका जो अम्बेडकर साहब और रमाताई आशीर्वाद से हम वही संस्था अभी आगे के लिए जो अभी गरीब लोग बच्चे लोग हैं ना, उनका व्यवस्था के लिए हम बहुत अच्छे करने के लिए हम इसका बहुत ये करने के लिए बहुत शब्द नहीं बोलने के लिए. क्यों बोले तो बाबा साहेब बोलने के लिए मैं एक छोटा सा लड़का हूँ, बच्चा हूँ. मैं उनके बारे में बोलने के लिए मेरा पास उतना नहीं. मैं उनके संस्थे में काम कर रहा है, इसी वही खुशी बात मेरे को, यही खुशी है मेरे को. जो वसति गृह जब रमाबाई यहाँ पर आई थी और डॉक्टर बाबा साहेब, उसी टाइम जो वसति गृह था वो जैसा व्यवहार चल रहा था वैसा ही व्यवहार अभी तक भी चालू है ना. जो रमाताई ने जो क्या कुछ बदल चुका है? नहीं, कुछ बदला ही नहीं है. हाँ. जो जब से वो क्या बोलते हैं उसको, जो खाना पकाने का जो रीति है ना वो चालू है ना, वो अभी तक बंद नहीं हुआ है. जब रमाताई चालू किए है ना, वो अभी तक चलता ही रहे. सिर्फ बदला है बोले तो बिल्डिंग और व्यवस्थित बदला हुआ इतना ही, उसके वो दूसरा कुछ बदलाव नहीं है. सब जैसे थे वैसी वो अभी तक अब देख सकते हो, रूम ऐसे भी है वो वैसा ही है. उसको अभी गवर्नमेंट से हमको जो इसको अच्छा करने के लिए कुछ ये मिला है, उसको अभिवृद्ध करने के लिए जो अभी यहाँ पे कर्नाटक में इलेक्शन है, उसके होने से बाद में हम वो बिल्डिंग चालू करने के लिए हम व्यवस्था कर दिए. ओके ओके. अच्छा, फिर मतलब ऐसा है कि जो कार्य रमाई ने चालू किया वो कार्य वही का वही है, बस डेव्हलप हुआ है आज. मस्त, छान. थँक्यू. तर जय भीम सगळ्यांना. सरांचं नाव मनोज कुमार. हां, तर हे पण या येथीलच सर आहेत. तर या वसतिगृहातील या कॉलेजमधील हे देखील मनोज कुमार नाव आहे यांचं. तुमचं नाव सांगा. अशोक. अशोक. हां, तर सरनेम तळवार. हां, अशोक तळवार हे देखील इथले या कॉलेजमधले सर आहेत आणि हे सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे या ठिकाणी. तर इथं सुद्धा आपण जरा आपलं का अच्छा सा पेपर लिखना. ओके, बाय.
जय भीम। वाह, यही आवाज ऐसी आवाज रहनी चाहिए हमेशा की तरह, हमेशा के लिए। ओके, चलो बाय। तर असं आहे धारवाड येथील माता रमाईंचे वसतिगृह आणि तेथील व्यवस्थेविषयी आपण जाणून पण घेतलं आहे आणि पाहिले देखील आहे। अगदी बाबासाहेबांनी रमाईंनी जे जे वळण लावलं होतं अगदी जसंच्या तसं आता सुद्धा ते संस्कार जपत आहेत। आणि येथील मुलांविषयी बोलायचं झालंच तर अगदी काहीच तासामध्ये ह्या मुलांचा एवढा लळा लागला की त्यांच्यासोबत काही वेळ थांबावं असंच वाटत होतं। परंतु लांबचा प्रवास असल्या कारणानं जड अंतकरणाने आम्ही त्यांचा आणि या वसतिगृहाचा निरोप घेतला। धारवाडला आम्हाला यायचं होतं आणि आम्ही बरेच दिवसापासून धारवाडला येण्याच्या प्रयत्नात होतो, पण आज तो मौका काल आम्हाला भेटला। आम्ही काल त्या धारवाडला आलो आणि गेलो तिकडं रमाई स्मारक, आंबेडकर स्मारक, रमाई वसतिगृह त्या धारवाडमध्ये आहे त्यांचं। तिथे त्यांनी लहान मुलं बघून, गरिबी बघून, काहीच त्या मुलांना खायला नसताना नंतर त्यांना विचार आला तर त्यांनी हातातल्या बांगड्या देऊन त्यांनी त्या मुलांना खाऊ घातला। आणि अशा पवित्र जागा आम्हाला बघायला भेटली। आमचं तिथं स्वतःहून आम्ही जाऊन भेटलो, ते आम्हाला विश्वासच बसणार आणि एवढं मस्त वाटलं की खरंच असं आम्हाला येण्याची इच्छा होते। आणि मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही पण जर जाऊन तिथं बघून भेटून आलात तर फार हे आहे। बोलू का? जय नमो बुद्धाय, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक। जय भीम, जय भीम। आम्ही धारवाडला आलो धारवाडचं महत्त्व जाणून घेण्यासाठी। तर ते धारवाडला रमाबाईचे आणि बाबासाहेबांचे वसतिगृह आहे आणि तिथं गेलो आम्ही। आम्हाला माहिती दिली ते तिथं आम्ही गेलो त्यांच्या। तर आम्हाला तिथं जाऊन रमाईच्या हॉस्टेलमध्ये जाऊन इतकी प्रेरणा भेटली की लई प्रेरणा भेटते असं आम्हाला म्हणजे आतापर्यंत कधीच हे कळलं नव्हतं। महत्त्व कळलं आणि प्रेरणा भेटली, त्यामुळं असं खूप आम्हाला आनंद झाला। सगळी माहिती भेटली आणि आल्याचं अगदी आम्ही सार्थक केलं। आम्हाला इकडचं काहीच माहिती नव्हतं, सगळी आम्हाला माहिती भेटली, पाहून आम्हाला लय बरं वाटलं। आता असं वाटतं परत पुढल्या वर्षी यायचं, कधीच आलं नव्हतं पण आता यंदा आलो तर असं वाटतं पुढल्या वर्षी पण यायचं, इतका आम्हाला आनंद वाटला। तर तुम्ही तसंच या, कधी माहिती घ्या आणि तिथं या। कोणी इथली मायाळू माणसं इथे दया रमा माता, जय बाबासाहेब आंबेडकर आणि एवढं बोलून जय भीम बोलते आणि समाप्त राहिलो आम्ही आमच्या गावी। तर तुम्ही पण या माहिती करून असं माझी विनंती आहे। तुम्ही बघा आणि तुम्हाला सुद्धा परतच्या वेळेला येऊशी वाटेल। जय भीम, जय माता रमाई। इथे धारवाडला आलो आणि माता रमाईचं सगळं त्यांचं कार्य बघण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आणि आम्ही इथे पोचलो आणि त्या वसतिगृहामध्ये गेलो। सर्व विहार सुद्धा एवढं खूप सुंदर विहार बनवलंय, तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये ह्या भागामध्ये एक नंबरला ते विहार असेल। आणि त्या वसतिगृह जे चालू केलं होतं रमाई मातेनं, तर ते सुद्धा अजूनपर्यंत तसंच ते चालू आहे आणि खूप आम्हाला त्या सर्व शिक्षकांचं कार्य बघून आणि आम्हाला इथे येऊन खूप प्रेरणा मिळाली।
त्यामुळे आम्ही स्वतःला धन्य समजतो की आम्हाला खरंच हे आम्हाला त्यांचं सर्व बघायला मिळालं आणि खूप चांगलं वाटलं. आणि सर्वांनी मी म्हणते की सर्वांनी जसा पण वेळ केव्हा भेटेल ना तेव्हा तुम्ही नक्कीच धारवाडला या आणि माता रमाईचं वसतिगृहामध्ये या, भेट द्या. आणि आम्हाला तर ह्या रमाई कन्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हे बघायला भेटलं आणि त्यामुळे सर्व खूप म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. जय भीम, जय माता रमाई.